प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत श्री साईबाबांची शिर्डी सोलर सिटी करण्यासाठी शिर्डी विभागातील महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने ग्राहक पुरवठादार आणि बँकेचे प्रतिनिधी यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यासाठी ग्राहक आणि पुरवठादार यांचा उदंड प्रतिसाद या मेळाव्याला लाभलाय। शिर्डीतील हॉटेल शांती कमल येथे महावितरणाच्या वतीने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची जनजागृती होत ग्राहकांना सविस्तर माहिती व्हावी यासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करत त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। तर शिर्डी सोलर सिटी 2024 अंतर्गत सूचीकृत पुरवठादार माहिती कक्ष उभारत पुरवठादारांचे प्रतिनिधी ग्राहकांना माहिती देण्यासाठी उपस्थित होते। तर ग्राहकांना कर्ज सुविधेची माहिती देण्याकरिता विविध बँकांचे अधिकारी प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, महावितरणचे प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे, महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता कुमठेकर, सोलर एजन्सीचे अध्यक्ष सागर सुरी, अहमदनगर मंडळाचे अधीक्षक अभियंता पवार, कार्यकारी संचालक धनंजय औंधेकर, कोकण विभागाचे प्रभारी संचालक सुनील काकडे, राहता विभागाचे अभियंता पाटील, शिर्डीचे अभियंता पानसरे यांच्यासह महावितरणाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। तर शिर्डीतील ग्राहकांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलाय। तर आज अत्यंत उत्साहामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेच्या संबंधाने ग्राहक, पुरवठादार आणि वित्तीय संस्था यांचा जो संवाद मेळावा होतो आहे, या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले मी या ठिकाणी कुमठेकर साहेब आणि त्यांचं सर्व टीम, रेशमे साहेब यांची सर्व टीम यांना मनापासून धन्यवाद देतो। तर या सर्वांना एकत्रीकरण करायचं आणि हे सर्व सांगायचं आणि बिंबवायचं काम तुम्ही केलेलं आहे। तुमचे मी माझ्या या खासदार म्हणून, या मतदारसंघाचा खासदार म्हणून, या पोलीस माणूस म्हणून मी आपले मनापासून आभार मानतो। म्हणजे पवार साहेबांनी मला 1 महिन्यापूर्वी याची सर्व कल्पना दिली होती, पण मी त्यावेळेला त्यांना म्हणालो होतो, कलेक्टर साहेबांसमोर माझी चर्चा झाली की तुम्हाला आता शिर्डी नाही, जशी या देशाच्या नकाशावर शिर्डी साईबाबांचा मतदारसंघ बाबाच्या नावाने शिर्डी चमकते, तसा या ऊर्जेच्या दृष्टीनं देशाच्या नकाशावर हा मतदारसंघ चमकवण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू, सहकार्य करू असा विश्वास आहे। श्रीपाद नाईक हे बाबांचे खूप चांगले भक्त आहेत, गोव्याचे आहेत आणि त्यांच्याकडे ऊर्जा खातं आहे। यासाठी केंद्र सरकारच्या ज्या ज्या काही गोष्टी असतील पुढच्या काही महिन्यामध्ये मी त्यांना आणायची जबाबदारी इथे घेतो आणि या भूमीमध्ये, या संपूर्ण मतदारसंघात शिर्डीमध्ये जेवढं काही करता येईल तेवढं केंद्र सरकारच्या माध्यमातून करायला त्यांना आपण सर्वजण माझ्याचं भाग पाडू, अशा ठिकाणची देखील मागणी या ठिकाणी ठेवा। माझी एक विनंती राहील, या ठिकाणी विक्रेते आहे आणि पुरवठादार आहे, ग्राहक आहे आणि विक्रेते आहे, त्यांना विनंती राहील की जो रेट आहे सरकारची सबसिडी आहे, पण तुम्ही देखील नाम मात्र नफा ठेवा। जेवढा कमीत कमी नफा तुम्हाला ठेवता येईल, तुम्ही नफ्यासाठी करतात, पण जेवढं जास्तीत जास्त बाबांच्या झोळीत इथल्या दिलेल्या व्यवस्थेला दिलं ते बाबांच्या झोळीत जाईल असं समजून कमीत कमी रेट द्या, अशा प्रकारची मी विनंती करेन। खरं म्हणजे इथल्या सर्व महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपल्याला आपल्याबरोबर कोळेकर साहेब आहेत, महसूल यंत्रणा आहे, निश्चितपणाने आश्वासित करू इच्छितो की आपल्याला ही योजना आता आपल्या चर्चेत न राहता, कागदावर न राहता, इथले जेवढे काही लाभार्थी आहेत, जे आज तयार आहेत, त्याचं काम पुढच्या आठवड्यामध्ये उद्यापासून सुरू झालं पाहिजे, अशा प्रकारची कारवाई मला असं वाटतं आजपासून निर्णय घेऊन करावी, अशी एक विनंती करीन। कुमठेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही हजारचे काही लाभार्थी आहेत, जे आर्थिक ज्यांची क्षमता नाही, त्यांच्या बाबतीत तिथे बसलेल्या ज्या बँकिंग व्यवस्था आहेत
म्हणजे सरकारला म्हणजे आपल्या बँकेकडे एक धोरण फार असतं, गॅरंटी घेतल्याशिवाय आपण देत नाही. माझी विनंती आहे, गॅरंटीच्या नादी लागू नका. सरकारचं धोरण आहे राष्ट्रीयकृत बँकांना की 10 लाखापर्यंत गॅरंटी घ्यायची नाही. विनंती करेन. आणि मला वाटतं ही काही लाख 1.5 लाखापर्यंत हा सारा सौदा नाही. निश्चितपणानं तुमचं हप्ता जसं विजेचं बिल भरावं लागतं, तो हप्ता तो आपोआप इकडे त्यांचं बंद झालं, तो हप्ता इकडे वळता होईल आणि सर्व गरीब माणसं निश्चितपणे करतील. हे देखील काम तुम्ही करावं. खूप बोलता येईल. सर्व इथे तुमचा सर्वांचा उत्साह पाहून मला खूप आनंद होतो आहे. ही प्रक्रिया अशीच आपण तेवढ ठेवू. सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. सोलर शिर्डी हा एक उपक्रम सुरू केला. हा उपक्रम हाती घेतला. खरं तर या शिर्डीचा एक प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी शिर्डी म्हणून मी महावितरणचं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की आपण शिर्डी या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळाची निवड केली आणि देशामध्ये पहिल्यांदा एक सोलर ग्राम करण्याची, सोलर टाउन करण्याची संधी ही आपण साई नगरीला उपलब्ध करून दिली. त्याच्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि इथलं कार्य पूर्ण करत असताना याची पूर्णतः सर्वस्वी जबाबदारी आणि सहभाग हा निश्चितपणे आमचा राहील. याच्यामध्ये जे काय आपण साधारणपणे क्लासिफिकेशन केलं होतं त्याच्यामध्ये ज्या काही देवस्थानच्या संस्थांच्या प्रॉपर्टीज आहेत, संस्थांचे जे आस्थापना आहेत, तर त्याच्या बाबतीमधली जबाबदारी सर्व संस्थांनी घेतलेली आहे. ज्या काही शासकीय इमारती आहेत, बऱ्याचशा नवीन इमारती या ठिकाणी तयार होतात. अगदी माझ्या बाबतीमध्ये म्हटलं तर आपलं अपर जिल्हाधिकारी कार्यालय हे 32 एकराच्या जागेमध्ये नवीन तयार होत आहे. त्याचबरोबर एक मल्टीपर्पज हॉल ज्याची क्षमता साधारणपणे 2000 लोकांची असेल, तो हॉलही तयार होतोय. एक ऑडिटोरियम तयार होते ज्याची क्षमता साधारणपणे 850 ते 1200 क्षमता असेल. तर ती सर्व कामं सुरू झालेली आहेत. आता हे जे सर्व आहेत, शिवाय प्रांत ऑफिस या ठिकाणी आहेत आणि इतर काही शासकीय कार्यालय आहेत. तर ही सर्व शासकीय कार्यालयांची जबाबदारी आहे ती सर्व आम्ही घेऊ. संस्थांना त्यांची जबाबदारी घेतलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या कमर्शियल आस्थापना आहेत तर त्या मोठ्या प्रमाणावर आहेत. कमर्शियल आस्थापना त्यांना याचा लाभ देणं, त्यांना या योजनेमध्ये घेणं हे जास्तीत जास्त जर बघितलं आपण तर त्या आस्थापनेच्या दृष्टीनं फायद्याचं आहे. त्यामुळे हॉटेलची संख्या सर्वात जास्त या ठिकाणी आहे. ते सर्व आपल्याला याच्यामध्ये सामावून घेता येतील. खरं जर बघितलं तर आपण फक्त आता एका शिर्डीचा विचार करतोय. शिर्डी तसं आमचं एक छोटंसं टाउन आहे. कुणीतरी उल्लेख केला की ते तालुक्याचं ठिकाण नाही, परंतु तालुक्याचं ठिकाण नसेल. प्रांत ऑफिस या ठिकाणी, अपर जिल्हाधिकारी या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय म्हणून ओळख या शहराची आहे. आणि माहित नाही परंतु पुढे जिल्हा होईल नाही होईल, परंतु त्या दृष्टीनं वाटचाल चाललेलं हे काम आहे. दुसरं असं आहे की आज जरी आपल्याला हे छोटं दिसत असलं तरी येणारे जे प्रकल्प आहेत ते जर विचारात घेतले, म्हणजे अगदी आपल्याला 3-4 ओळीमध्ये जर सांगायचं म्हटलं, जसं मी माझ्या कार्यालयाबद्दल सांगितलं, 32 एकरामध्ये ज्या गोष्टी तयार होतात त्या सांगितल्या. संस्थांच्या बाबतीमध्ये ज्या काही नवीन आहेत गोष्टी तर त्याच्या बाबतीमध्ये ते एक 50 एकर जागेवरती शहराच्या आजूबाजूला निर्माण होणार आहेत. जे नगर परिषदेचं एक हे आहे थीम पार्क आहे, ती 40 एकर जागेवरती तयार होते. आपण MIDC ला अगदी शहराच्या जवळपासच MIDC ला एक 502 एकर जागा दिलेली आहे. तिथल्या MIDCच्या कामं सुरू झालेली आहेत, म्हणजे प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. त्याच्या समोरच वैद्यकीय महाविद्यालयासाठी जे शासनाचं असेल त्याच्यासाठी आपण 75 एकर जागा दिलेली आहे. आणि याच्याशिवाय अशा अनेक उपक्रमाला जागा दिलेल्या आहेत. आणि या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून किंवा आपल्या विमानतळाचा विस्तार असेल, तो जवळजवळ 871 कोटी रुपयाचा तो प्रोजेक्ट आहे, त्याचंही काम सुरू झालेलं आहे. तर या ज्या गोष्टी आहेत अगदी म्हणजे ठळकपणे उल्लेख करणार आहे. याच्याशिवाय आणखी होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर हे सगळं होत असताना आज आपण जे शहर अस्तित्वात आहे ते आपण सोलर शिर्डी याच्यासाठी घेतोय. म्हणजे महावितरणची सर्व यंत्रणा आहे, जिल्हा प्रशासनाची यंत्रणा आहे, नगर परिषद किंवा स्थानिक प्रशासन आहे त्याची सर्व यंत्रणा आहे. मला वाटतं पुरवठादारांची संख्या तर मला असं सांगितलं गेलं की जवळपास 1400 पुरवठादार राज्यामध्ये नोंदणीकृत आहेत आणि त्यातले 100 सव्वाशे काय आज उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर इथले स्थानिकांचे असलेल्या कमर्शियल ऍक्टिव्हिटीज असतील, आस्थापना असतील, ती संख्या बघितली आणि एकंदरीत आर्थिक साधारणपणे चांगल्या स्थितीमध्ये असलेलं हे शहर. तर हा जर सर्व विचार केला तर एवढ्या सगळ्यांना प्रयत्न केल्यानंतर शिर्डीला सोलर करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागायला पाहिजे? शिर्डी शहराची आपली रिक्वायरमेंट किती आहे? म्हणजे मागच्या एक 7-8 महिन्यापूर्वी जरी बघितलं आपण
तर फक्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये 3240 एकर जागा ही आपण सोलर या प्रोजेक्टसाठी महावितरणला उपलब्ध करून दिली, की ज्याच्या माध्यमातून 648 मेगावॉट वीज निर्मिती होऊ शकते. एवढी जागा आपण मागच्या 6-7 महिन्यामध्ये उपलब्ध करून दिली. त्याचे मला वाटतं टेंडर्स वगैरे झाले, ते कामं पण सुरू होते. आणि एवढी सगळी आपली ताकद असताना आज आपली ताकद एवढी आहे की आपण जिल्हे सोलर करू शकतो. एवढी आपली ताकद असताना आज आपल्याला टार्गेट जे आहे ते फक्त शिर्डी पुरतच आहे. तर ते आपण सुरू करू, त्याच्यापासून सुरू करू, एक चांगला शुभारंभ होईल, ते आपण सुरुवात करू, ते अचीव करू. हे सगळं करत असताना जर सगळं हे तयार असेल, सगळे ग्राहक तयार असतील, यंत्रणा तयार असेल, विभाग तयार असेल, पुरवठादार तयार असतील, बँका तयार असतील, तर मग अडचण काय आहे? आता याच्यामध्ये एकच गोष्ट आहे फक्त, की या सगळ्या गोष्टी एका दोरीत आणायच्या, या सगळ्याचे मोठ बांधायचे, किंवा एका खिडकीतून एक सिंगल विंडोतून या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, किंवा ग्राहक आणि यंत्रणा आणि पुरवठादार आणि बँका या सगळ्यांचा मेळ घालणं, त्या सगळ्या एकत्र आणणं, फक्त एवढंच काम आपल्याला याच्यामध्ये करायचंय, की जे अतिशय महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण सर्व ज्या यंत्रणा आहेत ते याच्यामध्ये सहभागी हो. आणि जसं आपण शुभारंभाचं करतो, एक आंतरराष्ट्रीय धार्मिक मुख्य शहरामध्ये आपण हे काम करतोय. बऱ्याचशा वक्त्यांना आपल्याला जे काही अपेक्षा व्यक्त केल्या, पुरवठादारांच्या बाबतीमध्ये असेल किंवा बँकांच्या बाबतीमध्ये असेल, तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी दखल घ्यावी. एक कमर्शियल दृष्टिकोन जरी आपला असला तरी एक धार्मिक आणि माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आपण काम करावं. आणि हे सर्व करून एका झटक्यामध्ये आपल्याला शिर्डी सोलर सिटी करता यायला पाहिजे, आपण त्या ताकदीचा विचार केला. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांचं निश्चितपणे योगदान राहील. स्थानिक प्रशासन याच्या बाबतीमध्ये समन्वय साधेल, नेतृत्व करेल, असंही मी या ठिकाणी नमूद करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या शिर्डीकरांना एक चांगली संधी मिळाली. पुरवठादारांना तर अशी जर शहरं होत गेली तर आपली संधी निश्चितपणे वाढत जाईल, आणि ती सुरुवात इथून व्हावी. आणि शिर्डीला संधी मिळाली त्याच्याबद्दल महावितरणचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. शिर्डी सोलर सिटी पंतप्रधान योजनेअंतर्गत हा जो कार्यक्रम महावितरण कंपनी आणि ग्राहक मेळावा आणि पुरवठादार या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल मी महावितरण कंपनीचे सर्व पदाधिकारी अधिकारी यांचं शिर्डीकरांच्या वतीने मी मनापासून त्याचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं त्याबद्दल मी महावितरण कंपनीच्या वतीने तुमचं सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत, अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिर्डी नगर परिषदचे मुख्याधिकारी सतीश जगे साहेब, त्याचप्रमाणे आत्ताच आपल्यासमोर ज्यांचं मनोगत व्यक्त केले असे अतिरिक्त जिल्हाधिकारी कोळेकर साहेब, त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आपलं आत्ताच ते गेले ते भाऊसाहेब वागचुरे साहेब, त्याचप्रमाणे कोमटेकर साहेब, अन्य सर्व जे महावितरण कंपनीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मी फक्त एवढंच म्हणेल की शिर्डी शहरामध्ये घरगुती पेक्षा हॉटेल व्यावसायिक आहे, त्याप्रमाणे लॉजिंग व्यवसाय आहे, आणि इतर आता कार्यालयाच्या बाबतीत कोळेकर साहेबांनी सांगितलेलं आहे. परंतु माझं या निमित्ताने शिर्डी नगर परिषदचे मुख्याधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. तर आपल्याला नगर परिषदच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक घरोघरी कसं सोलर सिटी कसं करता येईल, ग्राहकांना आपलं जे बसवणार आहे, जे घरगुती ग्राहक आहे त्यांना कसं नगर परिषदच्या माध्यमातून कसं कन्व्हिन्स करता येईल, यासाठी आपल्याला शासनाच्या माध्यमातून आपल्याला घरपट्टीमध्ये काही सवलत देता येईल का काय, या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे. मी या ठिकाणी नगर परिषदला खास करून विनंती करेल की आपण या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित आहे, तर या ठिकाणी सोलर सिटीचं बँकेचं आपल्याला कर्ज सहज उपलब्ध होणार आहे, त्याचप्रमाणे सबसिडी मिळणार आहे. पण आपल्याला नगर परिषदच्या माध्यमातून प्राधान्याने बांधकाम परवानगी घेताना काही कंपल्सरी करता येईल का काय करता येईल, या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न आपण या ठिकाणी केले पाहिजे. या ठिकाणी मला ग्राहकांच्या वतीने बोलण्याची संधी दिली आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारचं आयोजन केलं त्याबद्दल महावितरण कंपनीचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाचे शिर्डीकरांच्या वतीने
त्यांचे मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. सोलर सिटी शिर्डी हेच गाव का निवडले गेलं असेल तर यामुळे आपण बघू शकतो आपल्या भारतामध्ये 300 दिवसापेक्षा जास्त सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. म्हणून आपण देवाचे आभार मानले पाहिजे की आम्हाला 300 पेक्षा जास्त दिवस आम्हाला सूर्यप्रकाश मिळतो, त्यामुळे आपण वीज निर्मिती करू शकतो. मी एक ग्राहक आहे. मी 5-6 वर्षापूर्वी रूफटॉप सोलर बसवलं हॉटेलला. पूर्वी आम्हाला बिल 25 ते 30 हजार रुपये आम्हाला मिनिमम बिल येत होतं. ते बिल आमचं 50,000 जात होतं महिन्याला. रूफटॉप सोलर बसवल्यानंतर अक्षरशः आम्हाला जेव्हा 25,000 बिल येत होतं ते आम्हाला 0 यायला लागलं. जे 50 येत होतं उन्हाळ्यामध्ये ते 25 झालं. म्हणजे अंदाजे 15 किलोवॅटला आम्हाला 25,000 रुपयाचा मला फायदा होत चाललेला आहे. तेच मग आता कोविडमध्ये आपल्याला घरची बिलं वाढले. घरी आम्हाला 5-5 हजार रुपये यायला लागलं. घरी 5 किलोवॅटचं सुद्धा सोलार बसवलं. बिल आम्हाला फक्त जे मीटर भाडं आहे 400-500 रुपये तेच येत आहे. म्हणजे 5,000 वरून मला फक्त 500 रुपये यायला लागलेले आहे. आणि जसं आता रमेश म्हणाले तर नगरपंचायतने जर आपल्याला जर त्यामध्ये काही सबसिडी दिली घरपट्टीमध्ये तर त्या फायदा आपल्याला आपल्या घरपट्टीत मिळू शकतो. आणि परत प्रशासनाने जसं सांगितलं भाऊनी का बाबा कंपल्सरी करता येईल का ते खूप चांगलंच आहे. आता अजून एक थोडंसं ती पण सांगतो वेंडर्सला तर तुम्ही जेव्हा यांना कन्व्हिन्स करता ग्राहकांना, नवीन ग्राहकांना, तर त्यांना फायदे आणि तोटे दोन्ही सांगा. तोटे थोडे पण तो थोडा खूप लॉंग टर्मचा आहे. फायदे जास्ती आहे पण तो लॉंग टर्मचे आहे. तो फायदा कसा आपला रेड्यूस एनर्जी बिल ते आपण सगळ्यांना सांगू शकतो. पहिल्यांदा आपल्याला सांगितलं आपल्याला कोणत्या साहेबांनी का पोल्युशन कंट्रोल. आपण जे थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण कोळसा वापरतो, लाकडं वापरतो, जंगलाची तोड करतो, पोल्युशन वाढणार. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग आपण त्याला कारणीभूत आहोत. आपल्याला पाऊस कमी होतोय, ऊन वाढत चाललंय. आपण बघितलं यावर्षी सगळ्यात जास्ती कडक उन्हाळा होता. त्याला कारणीभूत आपण नाही, कारण का आपण सोलार एनर्जी यूज करत नाही. नंतर कार्बन गेट्स जाता येतील का तर आता दिगे साहेबांचं पण सांगितलं कार्बन गेट्सचं वगैरे. तर सर आपल्याला कार्बन क्रेडिट जर एखाद्या माणसाकडे 25 किलोवॅटचं किंवा सिस्टीम असेल तेव्हा सुद्धा आपल्याला काही कार्बन क्रेडिटवरती आपल्याला ग्लोबल म्हणजे आपल्या एक शिर्डीचा आपण सेपरेट ठेवून आपल्याला काही कार्बन क्रेडिट जाता येतील का. समजा US कडनं आपल्याला काही त्याचे पैसे मिळू शकतील का. सोलार एनर्जी यूज केली आपण. आता रोज आपल्याला जस्ट आपल्याला लाईटचा आपल्याला झटका बसला, लाईट गेली. कोणी जर म्हटलं ऑफ ग्रीड पाहिजे म्हणून ते आपल्याला लाईट गेली नसते तर 24 तास आपल्याला वीज मिळू शकते. आणि जर आपण सोलार एनर्जी नाही वापरली तर लोकांना तुम्ही काय सांगता, तुम्हाला जास्ती बिल येणार सगळ्यांना माहितच आहे. नंतर काय सांगावं सर, पुढच्या आगामी काळामध्ये ज्यांचं लोड 20 किलोवॅट पेक्षा जास्ती आहे, कमर्शियल असू द्या किंवा रेसिडेन्शियल असू द्या, त्यांना एनर्जी ऑडिटला सामोरं जावं लागेल. कारण का जसं आपण फायनान्शियल ऑडिट करतो तसं पुढे प्रत्येकाला एनर्जी ऑडिटला सामोरं जायला लागेल. त्याकरता एनर्जी ऑडिटर्स, एनर्जी मॅनेजर्स तुम्हाला भरपूर उपलब्ध होणार आहे. कारण मी स्वतः एक मास्टर्स इन सोलार एनर्जी केलेलं आहे, तेव्हा मला याची पूर्ण कल्पना आहे ऑडिट काय असतं. नंतर पेनल्टी चार्ज आपल्याला पडतात उन्हाळ्यामध्ये भरपूर, ते पण आपल्याला त्याला कमी करू शकतो. नंतर मी सांगू शकता तुमचं एक पाऊल सौर ऊर्जेकडे हे तुमच्या पिढीकरता तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि अजून समजा आपण रूफटॉप बसवलं, वादळ आलं, रूफटॉप आपलं उडून गेलं, लोक तिथे उडून जातं, हे होत जातं, तर त्याकरता तुम्ही ग्राहकांना इन्शुरन्स सुद्धा काढायला सांगा. तो काही फार नसतो, 400-500 रुपयाचा इन्शुरन्स असतो. तो जर तुम्ही जर त्या इन्क्लूड करून त्याला दिला ऍटलीस्ट फॉर नेक्स्ट 5 years त्याला तिथं शासू देईल बा. वादळ जरी आलं, तुमचं रूफटॉप उडून जरी गेलं तरी आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करून देऊ शकतो. त्याचा इन्शुरन्स आता फार तुम्ही जरी घेतला तरी तो चालतो. नंतर सर्वांना धन्यवाद. आपले शिर्डीचे असिस्टंट इंजिनियर पानसरे साहेब, हातेचे आमचे पाटील साहेब यांनी वेळोवेळी मला खूप त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आणि अजून एक, आता जसं पूर्वी आपली रूफटॉपची कॅपॅसिटी 350 वॅटची होती, आता ती वाढली गेलेली आहे. पूर्वी माझ्याकडे रूफटॉप करता फक्त 15 किलोवॅटला जागा होती. माझं रोड जास्ती आहे, आता कॅपॅसिटी वाढलेली आपल्याला रूफटॉप सोलारची प्रत्येक पॅनलची. आता त्यांनीच मला सांगितलं 65 जागा सर तुमचे आता पॅनल मोठे आले तर तुम्ही अजून वाढू शकता कॅपॅसिटी. त्यांनीच माझं प्रपोजल तयार केलं. त्यांनी मला 15 पासून ते मला 20 वर द्यायला, म्हणून त्यांचे पण धन्यवाद. आणि मत म्हणजे 65 अजून धन्यवाद. जी फी असते आपली 690 रुपये भरायची ती 65 साहेबच माझी भरली होती, म्हणून त्याच मी धन्यवाद सर सर्वांचा. त्यांनी माझं बोलवणं पुढे संधी दिली त्याकरता धन्यवाद. माझं नाव सचिन रमेश कळेकर. मी स्टेट बँक ऑफ इंडिया शिर्डी शाखा येथे ब्रांच शाखा प्रबंधक म्हणून कार्यरत आहे. आदरणीय व्यक्ती, इथं जमलेले सर्वांचं स्वागत. आणि प्रथमतः मी तुमचे धन्यवाद देतो की तुम्ही मला इथे बोलवलं आणि 1-2 शब्द मला मांडण्याची संधी दिली. सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता असेलच की हे
सोलर जे प्रकल्प चाललेला आहे आपला त्यासाठी बँकेचं काय त्याच्यामध्ये योगदान असेल तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतील. खुल्या मनाने स्टेट बँकेला साथ द्या तुमची, सर्वांच्या सोबत राहील आपण. आता साधारण योजनेबद्दल सांगतो तुम्हाला. बँकेची जी स्कीम आहे ती जे ग्राहक या पोर्टलवरती अप्लाय करून त्या एलिजिबल होतील आणि त्यांच्यासाठी अप्रुव्हल राहील, त्यानंतर ते आपल्याकडं लोनसाठी साधारणपणे अप्लाय करू शकतात. साधारणपणे 1 ते 3 केवी पर्यंत ज्यांचं प्रपोजल असेल त्यांना 2 लाखापर्यंत लोनची मर्यादा आहे. ज्यांचं 3 ते 10 केवी पर्यंत जे प्रकल्प असतील त्यामध्ये 6 लाखापर्यंत लोनचा एलिजिबिलिटी बनते. ठीक आहे. त्यानंतर तुमचं जे मार्जिन असेल ते 3 केवी पर्यंत तुमचा 10% असेल आणि त्याच्या पुढे 20% असेल. कागदपत्र हे नाममात्र कागदपत्र आहेत, त्यामुळे कागदपत्राच्या भीतीने लांब राहू नका. जे 1 ते 3 केवीचे मेगावॅटचे केवीचे जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये पालिकेमध्ये किंवा या शहरामध्ये आपण ही जी शिर्डी शहराची जी निवड केलेली आहे सौर घरसाठी, त्याबद्दल मी शिर्डी नगर परिषदेच्या वतीने MSCDL चे आणि इतर सर्व विभागांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. सगळ्या लोकांना जर आपण सांगितलं आणि त्यांना कन्व्हिन्स केलं तर त्याच्यामध्ये किंतु परंतु राहणार नाही आणि लोक चांगला प्रतिसाद देतील अशी मला निश्चित खात्री आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. खरं तर थोडस आपण अजून नियोजन केलं तर भविष्यातही करू शकतो की हाऊस टू हाऊस आपल्याला जावं लागेल. नगरपालिकेला आम्हाला कित्येक वेळा हाऊस टू हाऊस जावं लागतं. घरपट्टीचे बिल वाटायला हाऊस टू हाऊस जावं लागतं. आम्ही साधं घरपट्टीच्या बिलाच्या मागे जरी योजना छापली तरी सुद्धा लोकांचा प्रतिसाद मिळेल. बघा नगरपालिका किती पद्धतीने मदत करू शकते. शिर्डी शहर सोलर होणं जसा हा तुमच्या सर्वांच्या दृष्टीनं मान आहे, MSCDLच्या दृष्टीनं मान आहे, तो तसंच शिर्डी नगर परिषदेच्या दृष्टीनं सुद्धा हा आमचा मान सन्मान असणार आहे की ह्या शहराला सोलर सिटी जर करू शकलो तर निश्चितच याच्यामध्ये नगरपालिका जो काही खारीचा वाटा उचलण्याची आम्हाला आवश्यकता असेल तो आम्ही निश्चितच उचलू आणि सर्व योजना सर्वतोपरी यशस्वी होण्यासाठी आम्ही मदत करू. किंबहुना मदत करू म्हणण्यापेक्षा आम्हीच ती योजना राबवू इतक्या पद्धतीनं एक आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आमची दाखवू. आपल्या गोष्टी ह्या शिर्डी सोलरायझेशन करताना अंमलबजावणी करताना काळजी घेतली पाहिजे. ह्या सर्वांच्या व्यतिरिक्त काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, कारण आज या ठिकाणी व्हेंडर पण आलेली आहेत. साधारणतः मला जशी माहिती कळाली ती साधारणतः 100च्या जवळपास व्हेंडर्स आलेली आहेत आणि बँकिंगची मंडळी पण आहेत, बँक मॅनेजर पण आहेत आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम किंवा शिर्डी सोलरायझेशन मध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे घरगुती ग्राहक, त्याच्यामध्ये ज्यांनी ऑलरेडी सोलर बसवलेले आहेत त्यांनी त्यांचं अनुभव कथन केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच पद्धतीने वेगवेगळ्या ज्या काही चर्चा घडत आहेत, खऱ्या अर्थाने ही योजना काय आहे हे आज तुमच्या समोर आजच्या सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे. खासदार साहेबांनी पण आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत कार्यक्रमाच्या. आपण निश्चितच त्यांची मदत घेणार आहोत. तसेच आपल्या शिर्डीचे पालकमंत्री किंवा ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, माननीय आमदार साहेब आहेत, यांचे सहकार्य लाभणारच आहे. तसेच ह्या नगर परिषदेचे सन्माननीय जे नगरसेवक आहेत ते पण या ठिकाणी हजर आहेत. त्यांची तर मदत आपल्याला जास्तीत जास्त लागणार आहे, कारण जसं आता दिघे साहेबांनी सांगितलेलं आहे की नगर परिषद शिर्डी ही चांगल्या दिशेने काम करते आणि ग्राहकांचा विश्वास हा त्यांचा प्रमुख उद्देश दिसला. निश्चितच महावितरण पण त्या पावलावर पाऊल ठेवून शिर्डीमध्ये पहिलं शिर्डी टाउन किंवा शिर्डी शहर भारतामध्ये आपलं पहिलं शहर येणार आहे याची मला साहसिकता नाही आहे आणि लवकरच आपण हे शिर्डीचं जे आज जगामध्ये एक जे प्रमुख धार्मिक ठिकाण आहे त्याचं नाव लौकिक पुढे येणार आहे. एक साधी गोष्ट सांगतो जी कदाचित तुमच्यापर्यंत कोणी सांगितलेली नसेल. आपण जर 1 किलोवॅटचं जर सोलार रूफटॉप आपल्या घरावर जर लावलं
तर आपण 15 झाडे लावलेली आहेत असं समजायला काही हरकत नाही. तुम्हाला अर्थातच मी कशावर बोलतोय कळालं असेल. आज जग किंवा आपला भारत देश हे डिकार्बनायझेशन, त्याला आपण म्हणतो प्रदूषण, याच्यामुळे जो काय समस्या येणाऱ्या काळामध्ये भेडसावलेली आहे, त्याच्यामध्ये आपण जमीन नसणे किंवा आपल्याला ते संगोपन झाडाचं करता येत नाही, याच्यामुळे आपण काही अंशी झाडं लावू शकत नाही किंवा त्यांचं संगोपन करू शकत नाही. परंतु दुसऱ्या बाजूने आपण हेच प्रदूषण चांगलं राखण्याचं काम जे करतोय ते मात्र माध्यम आहे सोलार. सोलारची जर एनर्जी आपण निर्मिती केली तर तेवढं जे आपली झाडं लावल्यानंतरचा जो काय आपल्याला ऑक्सिजनची जी पुरवठा होतो, त्याच पद्धतीने त्याच तुलनेने आपल्याला या प्रदूषणामध्ये संरक्षक म्हणून आपल्याला भूमिका पार पाडता येते. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, प्रत्येक घराचा जो वापर आहे तो साधारणतः 2 ते 3 किलोवॅट पर्यंत आहे सर्वसाधारण. म्हणजे तो 50 झाडे लावतो किंवा 50 झाडे लावल्यानंतर जे पृथ्वीवर समतोल साधायचं आहे ते केवळ आपण सोलार बसवल्यामुळे साधणार. हे महत्व कदाचित तुमच्यापर्यंत ह्या पूर्ण सेशन मध्ये कोणी सांगितलं नाही, पण मला ते आठवले की हे तुमच्यापर्यंत गोष्ट आणावी. दुसरी गोष्ट, आज दिघे साहेबांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या की आता पॅनलची संख्या किंवा त्याची कपॅसिटी वाढलेली आहे. आज 550 वॅट पर्यंत एक प्लेट येते आणि त्याच्यामुळे जागा पण कमी लागते. आपल्याला माहिती आहे, ग्राहक म्हणून आपल्या घराच्या छतावर जर 100 स्क्वेअर फीट जागा असेल तर आपल्याला 1 किलोवॅट वीज तयार करता येते. आणि महावितरणचं जे बिल आहे ते 1 किलोवॅट मध्ये महिन्याला 120 युनिट आपण तयार करतो आणि 2 किलोवॅटचं जर लावलं तर 240 युनिट. आणि त्या पद्धतीने निश्चितच महावितरण म्हणून जसं दिघे साहेबांनी सांगितले की आमचा प्रत्येक कर्मचारी घरोघरी जातो, त्याच पद्धतीने महावितरणचा कर्मचारी पण आज 3 वेळेस घरी जातो महिन्याला. पहिलं आमचा मीटर रीडर रिडिंग घ्यायला येतो, नंतर बिल वाटण्यासाठी परत आमचा एक मनुष्य येतो आणि नंतर परत बिल जर भरलं नाही तर वसुलीसाठी पण येतो. त्याच पद्धतीने हे जे काही आता काम आहे इथून पुढे माझ्या मते शिर्डी आपण त्या तिन्ही गोष्टीला मुक्त करणार आहोत. कारण एकदा तुम्ही सोलार लावल्यानंतर तुम्ही जर तुमचं बिल जर हे मोबाईलवर किंवा मेलवर घेतलं तर आम्ही तुम्हाला महिन्याला 10 रुपये पण डिस्काउंट देतो. त्याच्यामुळं हे सगळं ज्यावेळेस आपण सोलार प्लांट लावतोय त्याच वेळेस आपण एक गो ग्रीन नावाचं जे ऑप्शन आहे ते जर निवडलं तर आपल्याला आपल्याकडे बिल पण येणार नाही आहे. आमचा जो लाईनमॅन आहे किंवा रिडिंग पण आता जे काही आम्ही तुम्हाला मीटर देणार आहोत याच्यात एक चांगली गोष्ट सांगतोय की हे जे आतापर्यंत मीटर देण्याचं काम ही जे इथे वेंडर मंडळी आहे ते करत होते, त्याचा खर्च तुम्हाला भरावा लागत होता ग्राहक म्हणून. परंतु आता आम्ही ते महावितरण तर्फेच मीटर देण्याचं गेल्या 1 महिन्यापासून चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे आनंदाची बाब आहे की हे मीटर आता महावितरण देणार आहे, त्याचा खर्च निश्चितच हा वाचणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही मीटरसाठी किंवा ग्राहक जे आता वेंडर आणि ग्राहक महावितरणच्या कार्यालयामध्ये येऊन थकतात, त्यांच्या चपला झिजतात असं म्हणलं जातं. परंतु याच्यावर मी तुम्हाला एक चांगली आनंदाची बाब सांगतो, आज वेंडर पण आहेत, ग्राहक पण आहेत. कुठल्याही वेंडरला इथून पुढे महावितरणच्या कार्यालयामध्ये यायची गरज वाचणार नाही. हे काम मी तुम्हाला याच महिन्यामध्ये सगळं वेंडर जे आहे त्या वेंडरला एक आनंदाची बातमी देतोय की ग्राहकांनी अर्ज केल्यापासून तर त्याचं सोलार लागेपर्यंत त्याचं मीटर होऊन पहिलं बिलिंग येईपर्यंत तुम्हाला आमच्या ऑफिसला यायची गरज नाही. तुम्हाला एकच काम करावं लागेल, ज्या दिवशी आपल्याला या ग्राहकाचं सोलारचं उद्घाटन करायचे ना त्या दिवशी तुम्ही मात्र ग्राहकाच्या घरी येऊ शकता. त्यावेळेस आमचा इंजिनियर, आमचा लाईनमॅन आणि ग्राहक आणि व्हेंडर हे 4 लोक मात्र साक्षीदार असायलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होणार नाही. अशी ही सुसज्ज ऑनलाईन प्रक्रिया या महिन्यामध्ये आपण चालू करतोय. त्याच्यामुळे निश्चितच इथे वेंडर आणि ग्राहक यांच्या समोर मी फार मोठ्या जबाबदारीने बोलतोय की ह्या सप्टेंबर अखेरमध्ये तुम्हाला याचा पूर्ण आनंद घेता. निश्चितच याचा परिणाम आपल्याला जी संख्या किंवा जे आपल्याला महाराष्ट्राचं टार्गेट असेल, शिर्डीचं टार्गेट असेल ते साध्य करण्यासाठी मदत होणारच आहे. आणि परत एकदा ह्या चांगल्या संदेशाद्वारे मी आता माझं इथेच भाषण थोडं आणि जे काही मला सांगायचं ते थांबतो, कारण अजूनही
आपल्या व्हेंडरच्या वतीने सुरी साहेब बोलणार आहेत आणि आमचे डायरेक्टर प्रोजेक्ट जे आहेत रेशमे साहेब तुमच्यापर्यंत येणार आहेत. त्याच्यामुळे मी इथेच थांबतो. एक 4 ते 5 मिनिटांमध्ये मी माझं भाषण संपवतो. काळजी नसावी. मित्रांनो, या योजनेच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना ही फेब्रुवारी 2024 मध्ये आदरणीय मोदी साहेब यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन झालंय आणि त्यानंतर घराघरामध्ये सौर पॅनल लावायचे आणि त्या सौरद्वारे आपल्या घराचं जे काही विजेचं बिल आहे त्याची गरज भागवायची, किंबहुना अतिरिक्त निर्माण झालेली वीज महावितरणला विकायची आणि त्याद्वारे तुमचं बिल तर शून्य होणारच आहे, पण त्याचबरोबर अतिरिक्त उत्पन्नाची संधी ग्राहकांना द्यायची, अशी ही योजना आहे. आणि या योजनेचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये ही योजना तर आम्ही राबवतोच आहे. जवळपास या योजनेमध्ये आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातनं 2.25 लाख ग्राहकांचे अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहेत. ते मंजूर सुद्धा आम्ही केलेले आहे. त्याचबरोबर जवळपास 38,000 ग्राहकांना हे सोलर रूफटॉपची योजना आम्ही कार्यान्वित करून दिलेली आहे आणि आतापर्यंत 155 मेगावॉट एवढी कॅपॅसिटी सोलरद्वारे आपल्या ग्राहकांनी निर्मित केलेली आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि महाराष्ट्र या देशामध्ये एक अग्रेसर राज्य आहे ज्याच्यामध्ये की सोलर क्रांती चांगल्या प्रकारे सुरू. मित्रांनो, याच योजनेचा एक भाग म्हणून आम्ही एक संकल्पना राबवली की राज्यामध्ये 100 सौरग्राम निवडायचे आणि त्या सौरग्राम मध्ये 100% त्या गावाचा जेवढा काही वीज वापर आहे तो सौरवर आणून त्याला स्वयंपूर्ण करायचा. याच योजनेचा एक भाग म्हणून शिर्डी शहराचा सुद्धा आम्ही एक विचार केला आणि त्याद्वारे शिर्डी शहर संपूर्ण सोलर करायचं या अनुषंगाने आम्ही योजना आखली. ही योजना आखताना येथील संस्थानाचे सुद्धा अधिकारी कर्मचारी आमच्यासोबत उपस्थित होते. त्यांच्यासोबत चर्चा झाली. मेळाचे अधिकारी होते, शासकीय यंत्रणा होती आणि त्याद्वारे असं ठरलं की संस्थानाचा जो जेवढा वीज वापर आहे तो संस्थानाद्वारे सोलर पॅनल बसवून तो पूर्ण करण्यात येईल. त्याच प्रकारे नगर परिषदेचं जे काही पाणी पुरवठा योजना आहेत किंवा नगर परिषदेचे जे कार्यालय आहेत त्या ठिकाणी सोलर बसवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी शासन खर्च करेल आणि त्यांचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. त्याचनुसार नगर परिषदेचे जे काही स्ट्रीट लाईट आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण सौर स्ट्रीट लाईट ही संकल्पना आणलेली आहे आणि एक प्रॅक्टिकल दाखवावं, या ठिकाणी एक मॉडेल दाखवावं या हिशोबाने जवळपास 10 ते 12 सौर लाईट आपण या ठिकाणी लावलेले आहेत. तर हे सौर लाईट पण पूर्ण शहरामध्ये लावायचे आहेत जेणेकरून स्ट्रीट लाईटचा संपूर्ण लोड सोलरवर येईल. त्याचनुसार शासकीय जे ऑफिसेस आहेत, सरकारी कार्यालय जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा 100% सौर ऊर्जेकरण आपण करणार आहोत. आपली ही बैठक झाल्यावर दुपारी आम्ही इथले जे कमर्शियल व्यावसायिक ग्राहक आहेत त्या लोकांसोबत सुद्धा एक संवाद ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना सुद्धा विनंती करणार आहोत की त्यांनी त्यांचं 100% जे काही वीज वापर आहे तो सौरवर न्यावा आणि त्यासाठी कमर्शियलचे लोक सुद्धा जे ग्राहक आहेत ते सुद्धा तयार झालेले आहेत. याच अनुषंगाने आज या ठिकाणी आपण या शहरातले जे घरगुती ग्राहक आहेत त्या लोकांना या ठिकाणी आपण बोलवलं आहे. मला अत्यंत आनंद आहे की आजच्या या ठिकाणी जवळपास 300 पेक्षा अधिक आपले वेंडर्स उपलब्ध आहेत आणि याचबरोबर या शिर्डी शहरातून मोठा प्रतिसाद म्हणून जवळपास 200-250 आपल्याकडे नागरिक सहभागी झालेले आहेत. अर्थातच या योजनेची प्रसिद्धी पाहून मला बिलकुल शाश्वती आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण शिर्डी शहर संपूर्ण सौर ऊर्जेकरण करून टाकू आणि यामध्ये आपल्या सगळ्यांचा महत्वाचा वाटा आहे. हे करत असताना नागरिकांना जे काही सेवा देणारे स्टेक होल्डर्स आहेत या ठिकाणी आपण बोलवलेले आहेत. या ठिकाणी आपल्याकडे वेंडर्सचे प्रतिनिधी उपलब्ध आहेत, वेंडर्स स्वतः उपलब्ध आहेत. बँकेचं लोन लागतं यासाठी बँकर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. महावितरणचे सर्व कर्मचारी आपल्या सेवेसाठी इथे उपलब्ध आहेत आणि आपण सगळे तर आहातच. तर मित्रांनो, अत्यंत साधी संकल्पना आहे. आपल्या घराचा साधारणतः वापर 100 युनिट जर असेल तर 100 युनिट करता 1 किलोवॅटचं पॅनल लागतं. 1 किलोवॅटला साधारणतः 60,000 रुपये खर्च येतो. त्या 60,000 मधले 30,000 रुपये हे शासनाची सबसिडी आहे.
म्हणजे आपल्याला खर्च फक्त 30,000 रुपये. आता 100 युनिट ज्याचा वापर आहे साधारणतः त्याला 850 ते 900 रुपयाचं मासिक बिल येतं. वर्षाचा जर विचार केला तर 10,000 रुपये आपण बिलापोटी भरतो. या हिशोबाने जर हिशोब केला 30,000 रुपये तुम्ही खर्च करणार आहात. 3 वर्षामध्ये तुमच्या 30,000 पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षानंतर जे काही सोलरचं जनरेशन येणार आहे ते केवळ तुमच्यासाठी राहणार आहे आणि तुमच्या डोक्यावर कुठलंही कर्ज राहणार नाही. तर या पद्धतीने जर हा विचार केला तर आपण सगळेजण, बऱ्याचशा लोकांचा मला इथे फीडबॅक असा आला की याच्यासाठी पैसा कसा उभा करायचा, त्याच्यासाठी आपण इथे बँकर्सला बोलवलंय. बँकेला सुद्धा सूचना केलेल्या, बँकेचे अधिकारी आपल्याला स्वतः त्यांनी सांगितलं की याच्यासाठी कमीत कमी कागदपत्रामध्ये आपल्याला लोनची सुविधा करणार आहे. आणि बँकेला सुद्धा आम्ही असं सांगितलं की लोनची परतफेड फार सोपी आहे. जे काही तुम्ही इलेक्ट्रिकचं बिल भरत होते 3 वर्षापर्यंत 4 वर्षापर्यंत ती परतफेड तुम्ही बँकेला करा आणि 3 ते 4 वर्षानंतर तुमचं सोलर जे आहे ते एकदम फ्री मध्ये तुम्हाला मिळणार आहे. हे करत असताना आताच आमच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं की यापूर्वी सोलरचा जो खर्च होता 60,000 रुपये सोलर पॅनलचे आणि त्याच्यावर जवळपास 5 ते 6,000 रुपये नेट मीटरचे हे ग्राहकांना लागायचे. पण आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः निर्णय घेतला की ग्राहकांना हा जो 5,000 रुपयाचा भुर्दंड आहे तो कमी करायचा आहे आणि त्यामुळे नेट मीटर हे महावितरणाला आपल्याला देणार आहे. आणि नेट मीटर आपल्याला दिल्यामुळे एक तर नेट मीटरच्या टेस्टिंगसाठी जो वेळ लागत होता तो वेळ कमी होणार आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये आपले वेंडर्स आपल्या सगळ्यांना ही स्कीम उपलब्ध करून देणार आहे. आजच्या या ठिकाणी वेंडर्स इथे उपलब्ध आहेत. बऱ्याचशा वक्त्यांनी वेंडर्स कडून अपेक्षा व्यक्त केल्या की जो काही रेट आहे तो रिझनेबल रेट आपल्या ग्राहकांसाठी त्यांनी ठेवावा. मी सुद्धा त्याला समर्थन करेन. आपल्या वेंडर्सना विनंती करेन की शिर्डी शहरासाठी एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून कमीत कमी नफ्यामध्ये या योजनेचा फायदा आपल्या ग्राहकांना त्यांनी द्यावा आणि ग्राहकांना उपकृत करावे. याचबरोबर वेंडर्स लोकांकडनं एक अपेक्षा अशी सुद्धा आहे की एकदा सोलर पॅनल लागलं की आपण सांगतो की 5 वर्षाच्या हमीची गॅरंटी आहे, 5 वर्षाची हमी आहे. परंतु असं निदर्शनात येते की बऱ्याचदा त्या सोलर पॅनल मध्ये काही बिघाड झाला, त्याच्या इन्व्हर्टर मध्ये काही बिघाड झाला तर ती पोस्ट सेल सर्व्हिस जी आहे त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागतो. तर माझी सगळ्यांना विनंती अशी आहे की तो कमीत कमी वेळ इथे असला पाहिजे. सगळे वेंडर्स मिळून एखादं सर्व्हिस सेंटर त्या गावामध्ये जर उभारलं तर ही सर्व्हिस फास्ट आपल्याला ग्राहकांपर्यंत देता येईल. या तसंही जर पाहिलं आपण तर सोलर पॅनल मध्ये कमीत कमी मेंटेनन्स असतो. किंबहुना दर आठवड्याला एक कापड जरी त्या पॅनलवरून आपण फिरवलं तरी त्याचं जनरेशन जे आहे ते वाढतं आणि कायम राहतं. त्याच्यामुळे कमी होणार नाही जनरेशन. तर या पद्धतीने थोडंसं वेंडरने सुद्धा याच्यात सहभाग नोंदवावा. आजच्या या ठिकाणी जवळपास 300 वेंडर्स आहेत आणि शिर्डी 300 वेंडर्स आहेत. रजिस्टर्ड माझ्याकडे 1214 वेंडर्स आहेत. शिर्डी शहरामध्ये साधारणतः 8,000 ग्राहक असे आहेत की ज्यांना ह्या सौर रूफटॉपचा फायदा द्यायचा आहे. वेंडर्स लोकांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने जर 10 ग्राहक या ठिकाणी आमच्याकडे आणले आणि त्यांना या योजनेचा फायदा करून दिला तर लवकरात लवकर येणाऱ्या कालावधीमध्ये आपण ही योजना कार्यान्वित करू शकू. माझी अशी अपेक्षा आहे, आमच्या अधिकाऱ्याकडनं पण अपेक्षा आहे की येणाऱ्या डिसेंबर पर्यंत आपण हे सौर ग्राम जे आहे त्याच्यामध्ये घरगुती कनेक्शन 100% करू शकू. हे म्हणजे अपेक्षा मला बाळगायला हरकत नाही. आमचे अधीक्षक अभियंता तसेच मुख्य अभियंता याच्यासाठी समर्थ आहेत आणि ते अर्थातच अथक प्रयत्न करून डिसेंबर पर्यंत 100% घरगुती ग्राहकांना या योजनेचा फायदा मिळवून देतील आणि ते करण्यासाठी ग्राहक म्हणून आपण सगळे त्याला योग्य प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. आजच्या या ठिकाणी आमचे कर्मचारी या ठिकाणी आहेत. आता मुख्याधिकारी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की त्यांचे कर्मचारी घरपट्टी वसूल करण्यासाठी आपल्या दारापर्यंत येत असतात. परंतु कदाचित ते वर्षातून एकदा किंवा वर्षातून 2दा आपल्याकडे येतात. परंतु माझे जे कर्मचारी आहेत ते तुमच्याकडे बिल मीटरचं रिडिंग घेण्यासाठी येतात, त्याच्यानंतर बिल देण्यासाठी येतात, परत काही डिस्कनेक्शन करायचं असेल किंवा बिलची वसुली करायची असेल त्याच्यासाठी तुमच्यापर्यंत येतात. तर आमचे जे अधिकारी कर्मचारी आपल्या लोकांना ही योजना समजावून सांगण्यासाठी फारच चांगली यंत्रणा आहे आणि आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा हा सहभाग याच्यामध्ये नोंदवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून पर्सनली या योजनेची माहिती आपल्या ग्राहकांना द्यायची आहे. तर मला वाटतंय सगळ्यांच्या सहकार्याने
येणाऱ्या कालावधीमध्ये आपण शिर्डी शहर 100% सौर ऊर्जेवर नेणार आहोत. आणि हे जर झालं तर केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याची नोंद घेण्यात येईल. मागच्याच आठवड्यामध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी मण्याच्या वाडी गावाचं आपण 100% सौर ऊर्जेकरण केलं. त्या गावाची दखल जी आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी घेतली आणि त्यांनी ट्विट करून याचा ट्विट केलं आणि महावितरण आणि त्या गावाच्या लोकांचं त्यांनी अभिनंदन केलं. तर याचप्रमाणे शिर्डीचं जे होईल ते मला वाटते देशातील पहिलं गाव असं राहील की जे धार्मिक स्थळ आहे, सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी 100% सौर ऊर्जेकरण आपण करतोय. तर या योजनेला आपण सगळ्यांचं सहकार्य लाभेल. सगळे स्टेक होल्डर्स या ठिकाणी आहेत. सगळे एकत्र मिळून आपण इथे काम करू आणि जो काही संकल्प आहे तो लवकरात लवकर आपण पूर्ण करू या अपेक्षेसह मी माझ्या शब्दांना विराम देतो. आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी. रेशमे साहेबांनी मार्गदर्शन केलं. रेशमे साहेब या योजनेचे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी आश्वासन केलं की 100% आपल्याला योजना राबवायची आहे. दिघे साहेबांनी सांगितलं की शिर्डीमध्ये महावितरणचे कर्मचारी चांगले आहेत, त्याच्यामुळे एक चांगली संधी आपल्याला आहे की आपण चांगल्या प्रकारे काम करू शकू. नगरपालिकेचे कर्मचारी जरी वारंवार जात असले तर महावितरणचे कर्मचारी जर गेल्यानंतर नकोच त्याला शोधत देतात. त्याच्यामुळे महावितरणचे कर्मचारी त्यांना क्रमप्राप्त असतं. ही जीवनावश्यक सेवा असल्यामुळे आमचे कर्मचारी रात्रंदिवस ही सेवा बजावत असतात आणि या दृष्टीने आपल्याला आज आमंत्रित केलं होतं आणि आज आपण शांततापूर्ण रीतीने भरघोस या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. म्हणजे मला वाटतं खऱ्या अर्थानं हे जर आगाज आहे तो अंजाम क्या होगा. तर आज या पहिल्या कार्यक्रमाला आपण एवढे उपस्थित राहिले सर्वांचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी 2 मिनिटं कोणी उठू नका. आपला आभार मानण्यासाठी आपल्या अहमदनगर मंडळाचे अध्यक्ष अभियंता श्री पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले मानावे. नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे. तरी दिनांक 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा. ठिकाण हॉटेल साईस चौक, पिंपळवाडी रोड, शिर्डी. आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.